प्रत्येक वाईटातून काहीतरी चांगलं घडतं असं जुनी माणसं सांगायची किंवा आजही सांगतात. जिथे उदय आहे तिथे अस्त ठरलेला आहे आणि अस्त झाला की तो विषय संपला असं होत नाही, तर लगेच अस्ताच्या जागेवर पुनरुदय झालेला आपल्याला बघायला मिळतो. व्यक्तीच्या जीवनामध्ये असंच असतं, संस्थांच्या जीवनामध्ये असंच असतं, तर राजकीय पक्षांच्या जीवनामध्ये सुद्धा असंच असतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या 2024 सालामध्ये काही वेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. खास करून राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या किंवा राज्याच्या राजकारणाचा जो पोत आहे तो पोत पुन्हा सक्षम करणाऱ्या काही गोष्टी राज्यामध्ये घडल्यात आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी अशा आहेत की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येत्या 2024च्या निवडणुकीमध्ये 150 पेक्षा अधिक लोक नवे चेहरे आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, शिवसेना फुटली, फोडली. फुटली हा शब्द वापरून चालणारच नाही. खरं म्हणजे शिवसेना ही काही फुटणारी गोष्ट नाही, पण शिवसेना फोडली. खरं म्हणजे शिवसेनाही फोडली नाही, शिवसेनेतले काही व्यक्ती फोडले, माणसं फोडली. तीच परिस्थिती राष्ट्रवादीची आहे. राष्ट्रवादी फोडली नाही, पण राष्ट्रवादी ही फुटणारच होती किंवा अजित पवारांच्यावर जो काही प्रसंग आला होता त्या प्रसंगाला तोंड द्यायचं असेल तर राष्ट्रवादीनं एक ना एक दिवस असं काहीतरी चित्रविचित्र करणं भागच होतं. पण तरीही चला, राष्ट्रवादी ही फुटली. काँग्रेसमधले काही बडे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले किंवा महायुतीसोबत गेले. हे सगळं घडल्यानंतर आपल्याला असं वाटायचं की आता सगळा खेळ संपलेला आहे. आता काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे विरोधी पक्ष आहेत ते दुबळे झालेले आहेत, त्यांची शक्ती क्षीण झालेली आहे असं आपल्याला वाटत होतं. परंतु मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पार्टी या तिघांच्या विचाराकडं झुकणाऱ्या तरुणांची किंवा झुकणाऱ्या मतदारांची संख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शरद पवारांच्या भेटीसाठी महाराष्ट्रातल्या दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांची खूप मोठी रीघ लागलेली आहे. म्हणजे दररोज महाराष्ट्रातले 100-200 दुसऱ्या फळीतले नेते, जे की पहिल्या फळीतले नव्हते, दुसऱ्या फळीतले नेते पवार साहेबांना जाऊन भेटतायत, त्यांच्यावर चर्चा करतायत. तीच परिस्थिती मातोश्रीवर आहे. उद्धव ठाकरे यांना भेटतायत, त्यांच्याबरोबर चर्चा करतायत. तीच परिस्थिती काँग्रेसच्या बाबतीमध्ये आहे. नाना पटोलेंना ही सगळी नवी काँग्रेसमधली दुसऱ्या फळीतली तरुण मंडळी भेटतात. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये आजपर्यंत कधीही इतक्या लोकांना संधी मिळाली नव्हती. तितक्या अधिक लोकांना संधी 2024च्या निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी किंवा महाराष्ट्र विधानसभेसाठी मिळणार आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्याकडून सोडून गेलेले आमदार आणि उद्धव ठाकरे उद्याच्या निवडणुकीमध्ये देणारे उमेदवार याचा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे यांना साधारण 110 ते 115 जागा मिळू शकतात त्यांच्या हिश्श्यामध्ये 288 पैकी, असं आता सांगितलं जातं. अजून ते काही फायनल नाही. तर दुसरीकडे काँग्रेसला साधारण 100 जागा वाटपामध्ये मिळतील आणि शरद पवार यांना साधारण 75 जागा उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या हिश्श्यामध्ये येतील. आता शरद पवारांची 80% लोक सोडून गेलेले आहेत. म्हणजे 80% भरती, नवी भरती आता शरद पवारांना करायची आहे. आता महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं राजकारण राहिलेलं नाही. द्विपक्षीय तर नाहीच नाही. 6 राजकीय पक्ष आता महाराष्ट्रामध्ये लढतायत आणि उद्याच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये प्रमुख असणार आहेत. त्याशिवाय बाकी मंडळी आहे, वंचित सारखी किंवा मनसे सारखी, त्यांना नाकारून चालणार नाही. पण प्रमुख 6 गट उद्याच्या राजकारणामध्ये, उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसणार आहेत. आणि असे जवळपास
ठाकरेंना आपल्या पक्षामध्ये नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे विविध महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघामध्ये, आणि त्यांच्याकडे आज असलेल्या आमदारांची संख्या ही खूप कमी आहे. म्हणजे 80% नव्या शिवसैनिकांना ठाकरेंच्याकडून उद्या 2024 मध्ये उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे म्हणण्यापेक्षा ते मिळणारच आहे. आणि त्यामुळं मातोश्रीवर आता दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांची रीग लागलेली आहे. प्रस्थापितांना बाजूला ठेवून नवे विस्थापितच म्हणू आपण दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना, त्यांना संधी मिळण्याची योग्य वेळ आता आलेली आहे. तीच परिस्थिती शरद पवारांची आहे. शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आता जागा मिळणार आहेत त्यांच्या हिश्यामध्ये, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये साधारण 75 जागा मिळतील असं सांगितलं जात आहे. तर शरद पवारांना 60 नव्या लोकांना संधी द्यायची आहे. म्हणजे शरद पवारांच्याकडे 60ची वॅकन्सी आहे, तर इकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे 85 ते 90 नवी वॅकन्सी आहे. तर काँग्रेस पक्षाकडे सुद्धा 20 जागेची नवी वॅकन्सी असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसमध्ये पूर्णपणानं जुन्या लोकांना डावलून नव्या लोकांना तिकीट देण्याची पद्धत नाही, तरी सुद्धा एक 10-20% मध्ये फरक पडेल किंवा काँग्रेस त्याला ते देईल. या सगळ्या गोष्टीचा जर विचार आपण केला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये 200 चेहरे असे दिसतील की जे अत्यंत नवखे आहेत, तरुण आहेत. त्यातले काही सर्वसामान्य आहेत, काही वेगवेगळ्या क्षेत्रामधले लोक आहेत, पण 200 नवे चेहरे उद्याच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसतील. आणि त्यामध्ये 150 लोक जवळपास किंवा 150 नवे चेहरे हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले आपल्याला बघायला मिळेल. आणि हे सगळ्यात मोठं परिवर्तन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर झालेलं असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि लोक, महाराष्ट्रातली जी जनता आहे, महाराष्ट्रातला जो मतदार आहे, या मतदारांना सुद्धा असं वाटतं किंवा मतदार चर्चा करतात सातत्याने. आपण जेव्हा विविध भागातल्या नागरिकांच्या विचाराचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्यांना असं वाटतं की आता हे प्रस्थापित बदलले पाहिजे. किती वर्ष आपण यांच्या पाठीशी राहायचं, पक्ष कुठलाही असू द्या, 3-3 वेळा, 4-4 वेळा, 5-5 वेळा, 6-6 वेळा ते आमदार म्हणून निवडून जायचे, किती वेळा यांच्या पाठीशी राहायचं, नव्या लोकांना संधी दिली पाहिजे, अशा प्रकारचा विचार महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे. त्यामुळे जो पक्ष, जी पार्टी आपल्या पक्षाची तिकीट उद्याच्या विधानसभेची सर्वाधिक नव्या चेहऱ्याला देतील त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र मजबूतीने उभा राहत असलेला दिसेल किंवा राहील सुद्धा. आता परवाचंच लोकसभेचं जर आपण उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राच्या 48 जागेपैकी अनेक उमेदवार, जवळपास 22-23 उमेदवार जवळपास अत्यंत नवखे उमेदवार आहेत, अत्यंत नव्याने लोकसभेच्या मैदानामध्ये आलेले उमेदवार आपल्याला बघायला मिळतील. 25 पेक्षा सुद्धा जास्त म्हणजे 26-27 उमेदवार आपल्याला तिथे बघायला मिळतील. तर या उमेदवारांच्या पाठीमागे महाराष्ट्राने ताकद लावली, त्या मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना स्वीकारलं किंवा यांना संधी दिली पाहिजे अशा प्रकारचा विचार त्या मतदारसंघामध्ये झाला. प्रस्थापितांना आता बाजूला ठेवून नव्या लोकांना, नव्या कार्यकर्त्यांना, नव्या विचाराच्या, नव्या दमाच्या तरुणांना संधी दिली पाहिजे अशा प्रकारचा विचार त्या मतदारसंघामध्ये सुरू झाला. आणि या विचाराचा फायदा महाराष्ट्रामध्ये उद्या महाविकास आघाडीला फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. कारण महाविकास आघाडीकडे भरतीला संधी आहे, भरतीला पेस आहे, भरतीला जागा आहे. तशी जागा भारतीय जनता पार्टीमध्ये नाही किंवा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही आणि अजित पवारांच्याकडे नाही. कारण अजित पवारांच्याकडे जे आमदार आज आहेत त्यांना तिकीटे त्यांना द्यावीच लागणार आहेत, एकनाथ शिंदे यांच्याकडे जे आमदार आहेत त्यांना ती तिकीटे द्यावीच लागणार आहेत, आणि भारतीय जनता पार्टीकडे जे आमदार आहेत त्यांना ती तिकीटे द्यावीच लागणार आहेत. त्यामुळे नव्याने भरतीला जी संधी आहे, नव्या तरुणांची जी भरती आहे, नव्या नेत्यांची जी भरती आहे, ही नव्या नेत्यांची भरती आपल्याला महाविकास आघाडीमध्ये अधिक आहे म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीतच आहे, ती महायुतीकडे नाही, जवळपास नसल्यातच ती जमा आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी कलाटणी, नवी दिशा मिळेल. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा 100 पेक्षा अधिक 150 पर्यंतचे नवे चेहरे जातील, मला असं स्वतःला वाटतं की हे नवे चेहरे, हे नवे तरुण, हे नवे उमेदवार किंवा हे नव्याने आमदार म्हणून निवडून जाणारे जे लोकांचे प्रतिनिधी असतील, हे लोकांचे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याला
एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये करतील. कारण आता लोक पूर्वीसारखं डोळे झाकून मतदान करत नाही किंवा कोणाच्या सांगण्यावरून आता मतदान होत नाही. लोकांमध्ये सुद्धा मतदानाच्या बाबतीमध्ये खूप मोठी जागृती निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. तो व्यक्ती कसा आहे, त्याचे वर्तन कसं आहे, त्याचं आचरण कसं आहे, त्याचा इतिहास कसा आहे, त्याचा भूगोल कसा आहे, या सगळ्या गोष्टी पाहूनच लोक त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवणार आहेत. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नव्याने जाणारे हे जे तरुण आमदार म्हणून जाणारे जे तरुण आहेत, हे महाराष्ट्राला नवा विचार देतील, महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतील. हे बुरसटलेले राजकारण हे नवे तरुण कधीच करणार नाहीत किंवा या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याची जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती ही या नव्या कार्यकर्त्यामध्ये असणार नाही. आणि स्वतःचं काळी करणी झाकण्यासाठी जी राजकारणातली मंडळी आता इकडून तिकडे उड्या मारली मधल्या काळामध्ये, ईडीला, सीबीआयला किंवा आपल्यावर काही धाड येऊ नये, आपल्यावर काही बला येऊ नये आणि आपलं गबाळ उघडं पडू नये, आपल्याला जेलमध्ये जाण्याची पाळी येऊ नये, आपल्यावर काही बालंट येऊ नये, अशा प्रकारची अपेक्षा ज्या ज्या राज्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये होती अशा लोकांनी इकडून तिकडे उड्या मारलेल्या आहेत. आणि असं उड्या मारू लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र नाही, उड्या मारू लोकांना महाराष्ट्र या निवडणुकीमध्ये घरीच बसवणार आहे. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, ज्यांनी आपल्या लोक आता असा विचार करतात, अरे ज्या पक्षाने यांना 25-30 वर्ष सांभाळलं, 25-30 वर्ष संधी दिली, प्रचंड मोठी पदं दिली, त्या पक्षाची हे इमानदार राहिले नाहीत, तर सामान्य जनतेशी, सामान्य मतदारांशी हे लोक काय इमान ठेवतील किंवा काय इमानदारीनं वागतील किंवा त्यांच्याशी ते कसं प्रामाणिक राहतील, अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. मी माझ्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये बोलताना सांगत असतो आणि म्हणत असतो की हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचं वेगळेपण खूप महत्वाचं आहे की हा वैचारिक दृष्ट्या अत्यंत प्रगल्भ असलेला हा प्रदेश आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या समृद्ध विचाराचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे. तेव्हा महाराष्ट्र जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा तेव्हा तो चांगलाच विचार करतो कुठल्याही किमतीमध्ये. काही वाईट मंडळी किंवा वाईट विचाराची किंवा चुकीच्या विचाराची मंडळी काही दिवस लोकांच्या नजरेत येईपर्यंत, लोकांच्या लक्षात येईपर्यंत भलेही धुमाकूळ घालेल किंवा राज्य करेल, परंतु ज्या क्षणाला लोकांच्या लक्षामध्ये हा चूक की बरोबर हे येतं तेव्हा महाराष्ट्र बरोबर या राज्याला कशा पद्धतीने घेऊन जायचं आहे किंवा राज्य कोणाच्या ताब्यामध्ये द्यायचं आहे, राज्य कुणाच्या कोणत्या विचाराच्या दृष्टीने घेऊन जायचं हे महाराष्ट्र सातत्याने ठरवत आलेला महाराष्ट्र आहे. आणि म्हणून उद्याच्या 2024च्या निवडणुकीमध्ये जेव्हा विधानसभा महाराष्ट्राची अस्तित्वात येईल आणि विधिमंडळामध्ये जेव्हा नव्या आमदारांचा शपथविधी होईल तेव्हा तुम्ही माझी जरूर आठवण करा. आपण टीव्हीवर तो कार्यक्रम पाहत असाल की 150 पर्यंत नवे चेहरे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलेले आपल्याला मिळतील आणि ते चेहरे जास्तीत जास्त हे महाविकास आघाडीचे चेहरे असतील. यांच्याकडे काही ते बाकी महायुतीच्याकडे तशी संधीच नसल्यामुळे त्यांचे नसतीलच नसते, परंतु महाविकास आघाडीचे नवे चेहरे, मग ते शरद पवारांचे, मग ते उद्धव ठाकरेंचे, मग ते काँग्रेसचे नवे चेहरे आपल्याला बघायला मिळतील. आणि हे नवे चेहरे महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम भविष्यामध्ये जरूर करतील. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.